नमस्कार मंडळी, मी रचना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे छोलेची भाजी। गोड्या वाटणाची तयारी। धरे, बडीशोप, कांदा, खोबरं आणि लसूण हे सर्व घेऊन ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। आता मी घेतला एक कांदा, एक टमाटर आणि गोड वाटण आणि जिरे, धना पावडर, हळद, लाल मसाला आणि हिंग। कढई घेतली, गॅस चालू करून घेतली। कढईमध्ये टाकायचे 1 ते 1.5 पळीभर तेल। तेल चांगलं गरम करून द्यायचं। तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडायला लागलं की मग त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या चेचून घालायच्या। मग त्या पाकळ्या चांगल्या लालसर झाल्या की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा हलका गुलाबी होऊन द्यायचा। मग त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं। मिठामुळे कांदा पटकन गुलाबी होतो। कांदा हलका गुलाबी झाला की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेलं टोमॅटो घालायचं आणि चांगला एकजीव करून घ्यायचा। टोमॅटो घातल्यानंतर चांगला एकजीव करायचा। टोमॅटो असं हलकं शिजेपर्यंत मॅश करून घ्यायचा आणि मग आपले सर्व मसाले त्यात घालून घ्यायचे। मसाले घातले की परत एकजीव करून घ्यायचा। मसाला चांगला भाजला पाहिजे, असं तेल जरा सुटलं पाहिजे त्याला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केले हे थोडं घालून घ्यायचं आणि परत चांगलं हलवून एकजीव करून घ्यायचं। सगळे चांगलं हलवून एकजीव केलं की मग ते जे छोलेचे चणे आपण भिजत घातलेले असतात ते छोलेचे चणे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। कुकरमध्ये 2-3 शिट्ट्यामध्ये खूप मस्त शिजते, पण माझा कुकर बंद आहे म्हणून मी ह्याच्यात केली। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते। 1-1.5 तांब्या पाणी घालतो आणि मग ते